स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी टेटची परीक्षा दिलेली आहे आणि 2,11,000 जे विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांनी टेटची परीक्षा दिलेली आहे. या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, की येत्या काही दिवसांमध्ये पवित्र पोर्टलचं जे आपलं पोर्टल आहे ते पोर्टल सुरू होणार आहे आणि जागेच्या संदर्भात जे काही काम आहे ते काम सुरू आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला सर्व विद्यार्थी मित्रांना भरतीची चाहूल लागायची आहे. अजूनपर्यंत प्रतीक्षा आहे की कधी कधी आपलं ही भरती सुरू होणार आहे आणि आम्ही कधी शिक्षक म्हणून रुजू होतोय, की पुढच्या सत्रात रुजू होणार आहोत की आताच रुजू होतोय, या सर्व ज्या बाबी आहेत त्या आपल्या डोक्यामध्ये हे प्रश्न पडत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या रिझल्ट लागल्यापासून आपण वाट बघत आहे, परंतु यावरती ज्या काही संघटना आहेत शिक्षक भरतीच्या संदर्भात काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या संघटना काम करत आहेत. मग संघटना कोणत्या आहेत तर जे तुषार देशमुख आहेत सर त्यांची संघटना काम करत आहे, संदीप कांबळे सरांची संघटना काम करत आहे. तर विविध आमदार जे आहेत, जे महाराष्ट्रातील आमदार आहेत, या माध्यमातून यांना जे शिक्षण मंत्री आहेत शिक्षण मंत्र्यांच्या माध्यमाला यांना परिपत्र म्हणजे पत्र लिहिलेले आहे, ज्या माध्यमातून लवकरात लवकर शिक्षक भरती करण्यात यावी आणि या माध्यमातून जो काही शिक्षकांचा जो काही कमीपणा आहे, म्हणजे कमीपणा म्हणजे काय तर जी कमी संख्या आहे तर ती संख्या भरून निघावं आणि आम्हाला सुद्धा ती संधी द्यावी असं त्या ठिकाणी बोलले गेलेलं आहे. तर यात आता नरेंद्र भोंडेकर जे भंडाऱ्याचे आमदार आहे यांच्या माध्यमातून सुद्धा पत्र दादाजी भुसे जे आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांना सुद्धा पाठवण्यात आलेलं आहे. विविध संघटनांच्या माध्यमातून या बाबी करण्यात येत आहेत, जेणेकरून सरकारला त्याची जाणीव होईल आणि येत्या काही दिवसांमध्ये हे पोर्टल सुरू होईल आणि जागा नेमक्या किती येणार आहेत ते अजूनही आपण त्याच्याबद्दल साशंक आहोत. पण जागा किती येणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अजून आपल्याला सांगता येणार नाही, कारण आपण खूप दिवसानंतर आपण हा व्हिडिओ बनवत आहे, जे आपल्याला अपडेट भेटलेला आहे जे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा आपले जे मित्र आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण ज्या ग्रुपला आहोत त्या माध्यमातून आपल्याला कायमस्वरूपी अपडेट मिळत असते. आणि या अपडेटचं जी काही बाजू आहे ती आपल्या बाजूची आहे, त्यामुळे आपल्याला सांगणं अत्यंत गरजेचं होतं. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचा चांगला स्कोर आहे, ज्यांना कमी चांगला स्कोर असेल तरी पण काही घाबरून जाऊ नका, परंतु ज्यांचा चांगला स्कोर आहे जागेवर डिपेंड असेल की तुम्ही तुमच्या त्या स्कोर पर्यंत आपली लिस्ट येते की नाही. परंतु ज्यांचा डीएड झालेला आहे परंतु ते दोन्ही पेपर पास आहेत अशांना खूप जास्त चांगली संधी असणार आहे जर झेडपीच्या जागा चांगल्या आल्यात तर. परंतु आणि इतर जे विद्यार्थी आहेत जे बीएड झालेले आहेत, एमएससी आहेत, वरून त्यांचं पीजी झालेलं आहेत, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा चांगली संधी असणार आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. फक्त स्कोर तुमचा किती आहे त्यावर डिपेंड करेल आणि जागेवर डिपेंड करेल. त्यामुळे आपल्याला स्कोर सुद्धा आता सांगता येणार नाही, कारण जर 9,000 10,000 याने जर आपण पकडतो म्हटलं तर आपण मागच्या वेळेला सांगितलेलं आहे, ते जुने व्हिडिओज माझे आहेत ते पाहून घ्या तुम्ही, त्यात तुम्हाला समजणार आहे की किती त्यावरती तुमचा स्कोर असणार आहे. म्हणजे स्कोर आपल्याला स्पष्ट करता येणार नाही, परंतु आपल्याला जी काही भरतीची वाट आपल्याला दिसणार आहे ती समोर फ्युचर आपलं ब्राईट असणार आहे, कारण येत्या एका महिन्यामध्ये या सर्व गोष्टी होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी होती. तुम्हाला नेमकं यावरती काय वाटतं हे नेमकी कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंगच्या ग्रुपमध्ये लिंक म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, टेलिग्रामची सुद्धा लिंक दिली आहे, त्या दोन्ही लिंकला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी अपडेट मिळेल. हेच आजचं अपडेट होतं विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.